आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये स्वागत। आपला विषय आहे 11/7च्या बळींना न्याय कधी। कदाचित हा विषय ऐकून पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण न्याय तर आता मिळणार आहे। सोमवारी शिक्षा जाहीर होणार आहे। 12 जणांवरती हा गंभीर गुन्हा सिद्ध झालेला आहे। एकाची मुक्तता झालेली आहे। मग न्याय तो उरला तो कोणता? तो न्याय यासाठी उरला की इतकी वर्ष याला का लागली? तो न्याय का नाही मिळाला याचं उत्तर आणखी एक प्रश्न म्हणजे आतापर्यंत याच्यानंतर सुद्धा जे ब्लास्ट झाले त्यांचं काय? तो न्याय यासाठी मिळालेला नाही कारण ही जी होत्या त्या फक्त कठपुतळ्या होत्या, त्यांच्या मागचे मास्टरमाइंड्स आपल्या हातात आलेले नाहीये। त्या अर्थानं केवळ 11/7च नाही, अशा प्रत्येक बॉम्बस्फोटातल्या घटनांमध्ये बळींना खरंच न्याय मिळालाय का? न्याय मिळणार आहे का? का आपण फक्त तारखा बनवत राहणार आहोत? 9/11, 11/7, 26 याबद्दल आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत नवीन चौमाल, वकील आहेत, अंधेरीमध्ये आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। याशिवाय सुहास तावडे आहेत, ज्यांनी स्वतः दुर्दैवी प्रसंगातून गेलेले आहेत। आणि आपल्यासोबत किरीट सोमय्या, भाजपचे खासदार आणि नेते थोड्याच वेळात असणार आहेत। आणि आपल्यासोबत आहेत प्रताप थोरात, ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी हा सगळा घटनाक्रम ज्या दिवशी घडलेला आहे, मुंबईचे एकूणच ब्लास्ट त्यांनी एक स्वतः मुंबईकर म्हणून बघितलेले आहेत आणि पत्रकार म्हणून रिपोर्ट केलेले आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी नवीन चौमालपासून यासाठी पहिल्यांदा सुरुवात करणार आहे की आजच्या निकालाचा अर्थ काय आहे आणि जो एक जण सोडण्यात आलेला आणि ज्या 12 जणांना आता गुन्हा सिद्ध झालेला आणि शिक्षा सुनावली जाणार आहे, नेमकी कितपत होप्स आहेत की याला पुढे, कारण अजून खूप मोठी प्रोसेस बाकी आहे, त्या दृष्टीने काय कशा प्रकारे तुम्ही बघता याकडे? सर्वप्रथम मुंबई पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे। बरोबर आहे की त्यांनी ज्या पद्धतीने तपास केला आणि ते यशस्वी झाले। इतके जे नराधम आहेत त्यांना शिक्षा ठोठावण्यामध्ये आणि न्यायपालिकेचा जो निर्णय झालाय त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे की त्यांनी अतिशय कठोरतेने 12 जणांना या दोषी ठरवलेलं आहे। तर ही चांगली सकारात्मक गोष्ट आहे आणि याचं स्वागत केलं गेलं पाहिजे। हो, प्रक्रिया अजून लांब आहे। सर्वप्रथम असं वाईट वाटतं की इतके वर्ष लागली या खटल्याला आज संपायला, परंतु ठीक आहे, जे झालं ते झालं। आता पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे उच्च न्यायालयामध्ये अपील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अपील आहे ते त्याला एक्सपिडाइट केलं पाहिजे आणि शासनाने प्रयत्न केला पाहिजे की जितकं पण लवकर सहकार्य केलं गेलं पाहिजे न्यायपालिकेला तेवढं गेलं पाहिजे। म्हणजे जितके पण नराधम आहेत त्यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळेल लवकरात लवकर आणि समाजाला एक आश्वासन मिळेल की जो कोणी राष्ट्रविरोधी कृत्य करतो त्याला कठोर ते कठोर न्याय मिळणारच। एक्झॅक्टली। मी किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत, भाजपचे खासदार, नेते, आणि हे प्रकरण सुद्धा त्यांनी लावून धरलेलं आहे। आज त्यांनी पीडितांसोबत पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। किरीट सोमय्याजी, आजच्या निकालाबद्दल आपली प्रतिक्रिया? निश्चितपणे समाधान वाटलं। अनेक वर्ष वाट पाहावी लागली, प्रतीक्षा केली, पाठपुरावा केला, परंतु 12 लोकांना 302 च्या अंतर्गत ज्यावेळी न्यायालयाने निर्णय दिला, मी खरं सांगतो बरं वाटलं। वाट खूप पाहावी लागली, परंतु या पीडितांना किंबहुना देशाने जगाला दाखवून दिलं की लोकशाही पद्धतीने हिंदुस्थानात अतिरेक्यांना सदा होऊ शकते। ही गोष्ट खरी आहे की यात आणखीन गती वाढवायला हवी आणि म्हणून आज पण मी काही अधिकाऱ्यांची चर्चा केली। माझा आग्रह आहे 14 तारखेला ज्यावेळी न्यायालय प्रशासनाला, शासनाला विचारणार तर प्रशासनाचा एकच उत्तर असलं पाहिजे, सजाए मौत। ह्या जर सगळं 9 वर्षाचा प्रक्रियानंतर एक गोष्ट लक्षात आली की आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी जर सुरक्षा व्यवस्था मजबूत केली पाहिजे, तशाच पद्धतीने त्या आतंक पीडित लोकांचं मदत व पुनर्वसनासाठी पण सक्षम व्यवस्था असली पाहिजे आणि न्याय व्यवस्था, न्याय योग्य वेळी मिळाला तर त्याला अर्थ राहतो। 1993चं न्याय म्हणजे 22 वर्षानंतर याकूब मेमनला फाशी, तर किमान या प्रकरणात येत्या 2 वर्षात हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे। त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची स्वतः चर्चा करणार आहेत आणि त्यांना आग्रह करणार आहेत की याचा पुढे न्यायालयात या विषयात फास्ट ट्रॅक अतिव्यवस्था झाली पाहिजे। आपण इकडे स्टुडिओमध्ये येऊयात। आपल्यासोबत सुहास तावडे आहेत, पीडित आहेत, या घटनेला त्यांनी बघितलेलं पण आहे आणि त्या दुर्दैवी घटनेचा दुर्दैवानं त्यांना भाग व्हावा लागला। सुहास तावडेजी, नेमका काय अनुभव होता आपला आणि आज इतक्या वर्षांनी ती घटना आठवताना आणि त्यातल्या दोषींना आता परवा शिक्षा ठोठावली जाणार आहे, काय भावना आहे?
अतिशय त्रासदायक आहे. त्यावेळेस मी डब्यामध्ये मध्यंतरीमध्ये उभा होतो आणि वांद्रा स्टेशन सोडल्यानंतर जो ब्लास्ट झाला त्याने क्षणभर काही कळलंच नाही. आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला माणसं पडली होती. कुठे कोण जळत होतं, कोण कुठे आपटून पडलं. माझ्या पायाखाली 2-3 माणसं होती. पंखा माझ्या डोक्यापर्यंत आला होता. केवळ नशिबाने आणि पूर्वजांच्या पुण्याईमुळे म्हणायचं मी वाचलो, नाहीतर मी पुष्कळ माझे हात झाले असते. माझ्या कानाचे दोन्ही पडदे फाटले होते आणि प्रत्येक ठिकाणी मला ते पार्टिकल्स घुसले होते. मी उडी मारून खाली उतरलो आणि नंतर कोणीतरी रिक्षातून मला बाबा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे परिस्थिती अशी होती की मला सलाईन लावलं होतं आणि दुसऱ्या एका माणसाचं सलाईन मी माझ्या हातात धरून ठेवलं होतं. एवढी परिस्थिती होती. अर्थात त्या लोकांना त्यांचा पण काय गर्दीच तेवढी होती तिथे. पण अतिशय त्रासदायक. ते आठवडा तरी अंगावर काटा उभा राहतो. पण हा जो प्रवास होता त्याच्यामध्ये मला कल्पना नाही, पण तुमचे कोणी ट्रेनमध्ये सगळ्यांचे स्वाभाविक संबंध होता. ट्रेनमध्ये नुकताच ओळख झालेला एक मित्र होता माझा, त्याचं नाव पण मला माहित नव्हतं. 2-4 दिवसापूर्वी झाली होती. तो दरवाजावरती नेहमी उभा राहायचा आणि त्या दिवशी पण तो उभा होता. आणि माझ्याकडे कॅश होती, माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी आणली होती, म्हणून मी मध्ये उभा राहिलो होतो. तर मी पण तिथेच उभा राहिलो असतो. बरं. तर जेव्हा मी डोळे उघडले तर पहिलं त्याला बघितलं तर तो कुठेच नव्हता. बरं. म्हणजे तो कदाचित तो त्यात गेलाच असेल, कारण त्याचं नाव बी काय माहीत नव्हतं त्याच्यामुळे शोध. पण त्याच्यात नंतर मी जेव्हा चांगला झालो तर परत त्याच ट्रेननी मी पुष्कळ दिवस गेलो त्याला बघण्यासाठी, पण तो दिसलाच नाही मला. कारण वेनसडे नावाच्या फिल्ममध्ये अशाच प्रकारचा प्रसंग. बरोबर आहे. तुमच्या आठवणी थोराजी? माझी आठवण एक आहे की अतिरेक्यांना जात नसते, धर्म नसतो. त्यांचा जो हा जो प्लॅनिंग केलेलं होतं ते 2 धर्मामध्ये 2 जातींच्या मध्ये संघर्ष भडकावा, त्यांच्यामध्ये दरी वाढावी होतं. परंतु या ब्लास्ट नंतर जे दिसलं दृश्य की रेल्वेच्या कडेला राहणारे जे मुस्लिम धर्मीय मंडळी होती त्यांनी आपल्या घरामधल्या चादरी दिल्या. गरीब माणसं होती ती. त्यांनी आपल्या घरामधल्या चादरी दिल्या की या ब्लास्टमध्ये जखमी झालेली, त्यात ते अवयवच होते, नुसते लोळे गोळेच होते. ते उचलून ते चादरीत टाकून नंतर ते हॉस्पिटलमध्ये जखमी लोक नेणं. त्याच्यामुळे हे माणुसकीचं दर्शन होतं. हिंसाचाराला, गुन्हेगाराला, अतिरेक्याला जात नसते. माणुसकीच इथं सगळीकडे प्रिव्हेल होते. हा त्याच्यातनं अर्थात त्यामुळे अतिरेकी फेल गेले. एक्झॅक्टली. आणि दरवेळी जेव्हा अशा घटना घडल्या त्यावेळी मुंबईकरांनी ते दाखवून दिलेलं की अशा वेळी आम्ही भारतीय असतो, आमचे धर्म नसतात.